नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोखोक. मित्रो, अनेकदा आपल्याला असं वाटते की आपल्या जीवनामध्ये जे काही सुखदुःख येतात ती सुखदुःख कोणीतरी वरचा किंवा तुमचं नशीब प्रारब्ध ठरवून ते करत असते. परंतु आजचं आधुनिक विज्ञान असं सांगतं की तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये ज्या काही समस्या निर्माण होतात त्या समस्या योगायोग असतात. अपघाताने ती परिस्थिती निर्माण झालेली असते किंवा तुमची काही चुकीची पावलं, चुकीची धोरणं ही सगळी संकटं तुमच्या भोवती आणण्यास ते बाध्य होते. अनेकांना असं वाटते की आपल्या घराचा दरवाजा हा दक्षिणेला आहे, तर म्हणून कदाचित त्याच्यातून आपल्या घरात दुःख येत असतील. मग आधुनिक काळात आपण वावरत असताना वास्तुशास्त्र नावाचं मोठं फॅड सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या घरात मोठं धुमाकूळ घालते आहे. इकडचा दरवाजा तोडा, तिकडचं किचन तोडा, हा दरवाजा असा घ्या, हॉलमध्ये अमुक धबधबा लावू नका, अमुकाची तस्वीर लावू नका, तुमच्या घरात जी तुमची मृत झालेली माणसं असतात, वडील आई वगैरे, त्यांचे फोटो लावू नका. वाटेल त्या फोकनाड्या मारून सर्वसामान्य माणसाला अगदी मतिभ्रष्ट करण्याचं काम हे वास्तुशास्त्रज्ञ, हे ज्योतिषी करत असतात. खरं म्हणजे एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये जर काही चांगलं घडायचं असेल तर तुम्ही नियोजनबद्ध काम करणे, तुम्ही व्यावसायिक आहात, व्यापारी आहात, त्या दृष्टीने मार्केटिंगचा सगळा अभ्यास करून मार्केटमध्ये सध्या काय चालते, काय खपते, काय विकते याचा जर पद्धतशीर विचार करून जर तुम्ही व्यापार करायला लागला तर मला वाटते तुम्हाला नफा होईल. परंतु व्यापार ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्राचं जुजबी नॉलेज नाही आणि वास्तुशास्त्र, हे सगळं ज्योतिषशास्त्र किंवा देवदेवस्की हे सगळं पाहून घरातून बाहेर पडताना आधी उजवा पाय बाहेर टाकायचा की डावा पाय बाहेर टाकायचा, अशा पद्धतीची कर्मकांड करणारी जी काही माणसं आहेत, मोठमोठी व्यापारी माणसं आहेत, ही व्यापारी माणसं त्यांचा लाखो करोडोचा व्यापार घेऊन रसाळ तळाला गेलेली आहेत. हेही उदाहरणं आपल्यासमोर आहेत. म्हणून या सगळ्या तोडग्यांचा, टोटक्यांचा कधी प्रदीप मिश्रा काहीतरी सांगतील, कधी कोणी दुसरा बुवा बाबा सांगेल, कधी पंढोकर सरकार काहीतरी सांगेल, कधी तुमचा परिवाराचा कोणीतरी ज्योतिषी असेल किंवा बुवा बाबा, बापू कापू असेल, तो काहीतरी सांगेल आणि त्याच्या आधारावर आपण हे कर्मकांड करतो तर आपण विचलित होतो. मूळ गोष्ट जे करायला पाहिजे ती गोष्ट आपण करत नाही. अनेकदा हे सगळं असते की दक्षिणमुखी घर असलं तर त्या घरात काहीतरी संकट येतात, एखादं किचन जर अमुक बाजूला असलं तर त्याच्यातून काही संकट येतात. ती संकटं सगळी जी आहेत ते सायकोलॉजिकल संकट असतात. सगळ्या गोष्टीची भीती ही माणसाच्या मेंदूमध्ये असते. समजा आता माझं उदाहरणार्थ, मी ज्या अपार्टमेंटमध्ये, ज्या फ्लॅटमध्ये राहतो, माझ्या घराचा दरवाजा हा दक्षिणमुखी दरवाजा आहे, परंतु माझ्या घरात, माझ्या जीवनात अजूनही काहीही संकट आलेलं नाही, कारण की मी ते मानत नाही. तुमचा दक्षिणमुखी दरवाजा असेल आणि काहीतरी चालताना सायकल असेल, मोटरसायकलवर तुम्ही जाता, कारमध्ये जाता आणि तुमचा ॲक्सिडेंट झाला तर पटकन तुमच्या लक्षात येईल की रस झाला, दक्षिणमुखी दरवाजा आहे, त्यांनीही संकट होते. घरात काहीतरी पाणी गळत असेल तर हा दक्षिणमुखी दरवाजा आहे म्हणून काही होते. घरात चोरी झाली असेल तर दक्षिणमुखी दरवाजा आहे म्हणून काही होते. हे सगळं सायकोलॉजिकल संकट असतात तुमच्या डोक्यामध्ये. तुमच्या घरात कोणीतरी आजारी पडेल, आता हे शेवटी संसार आहे, तो आजारी पडणं, कोरोनाचं संकट येणं, ॲक्सिडेंट होणं, मुलावर संकट येतं, मुलीवर संकट येणं, तुमच्यावर संकट येणं, हे संकट काही दक्षिणमुखी दरवाजा ठरवत नाही. दक्षिणेच्या आता ह्या सगळे चोचले जे आहेत, भारतीय हिंदू संस्कृतीतले जे चोचले आहेत, हे हिंदू धर्म वगळता जी माणसं राहत आहेत, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, असंख्य जाती धर्म आपल्या देशात राहतात, त्यांना हा कधीही प्रश्न उरत नाही. इस्रायलचे नागरिक जे आहेत, अमेरिका जे आहे, जे महासत्ता जगावर गाजवते, त्या महासत्तेलासुद्धा बोटावर फिरवत ठेवणारे मुठभर इस्रायली नागरिक आहेत. आणि ते इस्रायलचे नागरिक हे दक्षिणमुखी, पूर्वमुखी, पश्चिममुखी कर्मकांड काहीही मानत नाहीत. आपण ज्या माध्यमातून एकमेकाशी जुळत आहोत ती माध्यमंसुद्धा इस्रायलची माणसं चालवतात. म्हणजे इतके मोठे ताकदवान ते जीव लोक आहेत, ते आपल्या कुठलेही कर्मकांड मानत नाहीत. आपण मात्र सगळे कर्मकांड ते मानतो, पण डोक्यात ते असते. त्यामुळे दक्षिणमुखी दरवाजा असला काय, पूर्वमुखी असला काय, पश्चिममुखी असला काय, काहीही फरक पडत नाही. तुमच्या माझ्या जीवनामध्ये काही त्यानं फरक पडत नाही. हां, पण तुम्ही मानणारे नसा तर डोक्यातून हे काढून टाका, काही फरक पडत नाही. एखाद्या माणसाने जसं तुम्हाला सायकोलॉजिकल सजेशन आपण घेतो की अमुक माणसाला मला करणी केली, तर तुम्ही खोकला जरी झाला तरी त्यांनी करणी केली म्हणून ते झालं असेल का? आजारी मूल पडलं त्यांनी केली म्हणून झालं असेल का? अशा पद्धतीचे सगळे आपण मानसिक रुग्ण होत जातो. म्हणून हे सगळे जे
तोडगे आहेत, टोटके आहेत, कर्मकांड आहेत, याचं मूळ जर कुठे असेल ते माणसाच्या मेंदूमध्ये असते. म्हणून मेंदू एकदा नव्यानं रिपेअर करा. तो रिपेअर मेंदू जर कशानं होत असेल तर त्याची उत्तम मार्ग आहेत. फुले शाहू आंबेडकरी विचारधारा वाचणं, निरीश्वरवादी विचारधारा वाचणं, प्राध्यापक श्याम मानव, नरेंद्र दाभोळकर, डॉक्टर अब्राहम कौर या सगळ्यांची पुस्तकं वाचणं, महात्मा फुल्यांचं साहित्य वाचणं, हे सगळं पुरोगामी साहित्य वाचणं, भाषणं पुरोगामी ऐकणं, यांनी माणसाचं मेंदू एकदा रिपेअर होते. आणि हा मेंदू एकदा रिपेअर झाला तर तुमचं दरवाजा पूर्वमुखी असो, दक्षिणमुखी असो, पश्चिममुखी असो, या सगळ्या कर्मकांडांचा काहीही परिणाम तुमच्या माझ्या जीवनात होत नाही. म्हणून हे लक्षात ठेवा की हे कर्मकांड केल्यानं काहीही फरक पडत नाही. आजच्या आधुनिक विज्ञानाला यात कवडीचंही महत्त्व नाही. मित्रो, आजच्यापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.